नमस्कार मित्रांनो, कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, मका दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये कोणतं खत द्यायला पाहिजे याच्याविषयी आपण आजचा व्हिडिओ घेत आहोत. मित्रांनो, बरेच शेतकरी किंवा यूट्यूबर असू द्या किंवा इतर कोणी जी माहिती सांगत असतात त्यांनी बरेच जण शेवटीला दाणे भरण्यासाठी तुम्हाला 0050चा वापर करा किंवा मग 13-045चा वापर करा किंवा मग 05234चा वापर करा असे तुम्हाला सांगत असतील. पण याच्यापेक्षा तुम्हाला लेटेस्ट म्हणजे की तुम्हाला 100% रिझल्ट देणार आहे एक फवारणी जी आहे, फवारणी म्हणण्यापेक्षा जे आपण ड्रिपनं खत सोडतो हे तुम्हाला सांगणार आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे निओ पोटॅश, जे की तुम्हाला ॲडव्हान्स पेस्टिसाईडचं येते किंवा आदास्काचं तुम्हाला प्रो पोटॅश नावाने मिळते किंवा FMCचं लेजंड नावाने मिळते किंवा पाटील बायोटेकचं तुम्हाला केसरच्या नावाने मिळते किंवा इतर कोणतेही जरी असेल जे की तुम्हाला ऑर्गॅनिक पोटॅश असणार आहे. साधारण 20% ऑर्गॅनिक पोटॅश आहे आणि 1% सल्फर आहे. तर याचा वापर तुम्हाला साधारण 96 ग्राम फक्त डोस त्याचा आहे, एका एकरचा 96 ग्राम हे तुम्हाला ड्रीपनं द्यायचं आहे. सोबत घ्यायचं आहे चिलेटेड मायक्रोन्यूटन. दोघात चिलेटेड मायक्रोन्यूटन साधारण तुम्हाला 500 ग्राम तर साधारण 1 किलोपर्यंत याचं कॉम्बिनेशन. साधारण 1 किलो जर घेत असाल तर 1 किलो चिलेटेड मायक्रोन्यूटन आणि 96 ग्राम निओ पोटॅश. तर याचा तुम्हाला वापर ड्रीपमधून एकरी सोडायचा आहे. तर ते कधी सोडायचं, जेव्हा तुमच्या पिकामध्ये दाणे जेव्हा दुधाचे दाणे ज्याला म्हणतो आपण हे आलेले असतील त्या पिरियडला तुम्हाला याच्यामध्ये निओ पोटॅश एकरी 96 ग्राम आणि चिलेटेड मायक्रोन्यूटन या दोन्हीचा कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला या ड्रीपमधून सोडायचं आहे. तर हे जे सोडल्यानंतर तुमची साईज जी आहे हे पहिल्यांदा हे मोजून घ्या. जेव्हा तुम्ही ड्रीपनं सोडणार आहे ना तेव्हा ही साईज याची मोजून घ्या. याची रुंदी लांबी हे मोजून घ्या आणि नंतर साधारण 10 दिवसांमध्ये तुम्हाला याचा फरक बघा. आणि जाणून बुजून आपण जे म्हणतो की काही ठिकाणी जे तुम्ही रेग्युलर 13-045 आहे, 05234 आहे त्या भागामध्ये काहीमध्ये डेमो घेऊन बघा आणि आपण जे फॉर्म कॉम्बिनेशन सांगितलं हे सुद्धा त्याच्यामध्ये बघा. कारण की तुम्हाला स्वतःला त्याच्यामध्ये विश्वास पटला पाहिजे की जे आपण कॉम्बिनेशन सांगतो हे तुम्हाला रिझल्ट देणारे आहेत. याच्यामध्ये आपण कोणत्या कंपनीचे वगैरे ॲड करत नाही, परंतु जे तुम्हाला रिझल्ट आहे हे तुम्हाला त्याच्यामध्ये मिळाले पाहिजे या हिशोबाने तुम्हाला जे कॉम्बिनेशन आहे हे आहे. आता आपल्या शेतामध्ये काय काय झाडाला साधारण 5-5 कणसंसुद्धा आहेत. बऱ्याच शेतकऱ्याचं असं सुद्धा म्हणणं होतं की 5-5 कणसं लागल्यानंतर हे भरतील का आहे. आता हे पाहू शकता, हे 1, हे 2, हे 3, हे 4, हे 5. हे जे असे 5-5 कणसं आहेत, काय झाडाला 4 आहेत, काय झाडाला 3 आहेत. बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की ह्याच्यामधलं फक्त एकच भरेल. तर मित्रांनो त्याच्यामध्ये तसं नाही आहे. तर झाडाची जी हालत आहे तर त्याच्यामध्ये खूप जास्त मोठी आहे. पाहू शकता की एवढ्याले बुडे जर असेल मनगटापेक्षा जर मोठे तर 100% याच्यामधले कमीत कमी 2 कणसं भरतील. कारण की तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये 4ही कणसं एकाच लेवलचे आहेत आज रोजी. म्हणजे या पिकाला आपण खाद्यसुद्धा तसंच देत आहोत आणि फवारणीसुद्धा तशाच या पद्धतीने आहे. पाण्याचं नियोजन योग्य वेळी आहे. त्याच्यामुळे इथले कमीत कमी आपण 2च कणसं पकडणार आहोत. आता बरेच जण म्हणतं की एकच कणस पोहोचते. तर त्यांनी ज्यांना असं वाटतं की एकच कणस पोहोचते त्यांनी आपल्या शेतामध्ये यायचं आहे. साधारण 20 फेब्रुवारीच्या नंतर. आपला पत्ता आहे तालुका किनवट, जिल्हा नांदेड आणि गाव आहे खरबी. किनवट तालुक्यावरून 2 किलोमीटर आहे. तर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला नंबरसुद्धा आहे. तुम्ही प्रोफाईलवर जाऊन डिस्क्रिप्शन बॉक्समधून नंबर वगैरे घेऊ शकता. तर या पद्धतीने नियोजन जे आहे हे आपलं आहे. पिकाची क्वालिटी, पानाची जाडी हे आपलं सर्व सांगून जाते की पिकाची काय कंडिशन असेल. तर ही आपली मका आज रोजी साधारण 75 दिवसाचा मका झालेला आहे आणि हे आहे पट पाण्यावरचा विशेष म्हणजे. आणि एवढा दाट असूनसुद्धा खूप जबरदस्त आहे. बघू शकता खूप दाट आहे. साधारण 2 रोपातील अंतर, एक लाईन 9 इंचवाली आहे, एक लाईन 8 इंचवाली आहे. एवढा दाट असूनसुद्धा पिकाची क्वालिटी एकदम जबरदस्त आहे. आणि बरेच शेतकरी विल्टिंगच्या प्रॉब्लेममध्ये परेशान आहेत. त्याच्यामध्ये बघू शकता विल्टिंगचा अजिबात प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे नियोजन. त्याच्यामध्ये आपण फवारणीमध्ये पहिल्या फवारणीचे आहे त्याच्यामध्ये रोको आणि दुसरी फवारणीमध्ये आपण पॉलिराम हे बुरशीनाशक ज्याचा वापर आपण केलेला आहे ते रिझल्ट देणाऱ्या फवारणी आहेत. आणि जे फवारणी आपण स्वतः शेतामध्ये घेतो ते जे तुम्ही फवारण्या जर घेतल्या असत्या किंवा मग पुढच्या वर्षी समजून घेशाल तर तुम्हाला याच पद्धतीचा मका जे आहे हे क्वालिटीचा हे तुम्हाला आपण डेव्हलप करून देणार आहोत. तर आज रोजी उंचीसुद्धा साधारण 11 ते 12 फुटापर्यंत उंची झालेली आहे आणि कणसंसुद्धा खूप जबरदस्त याला लागत आहे. ही व्हेरायटी आहे पायनियर कंपनीची 3567. आपण व्हेरायटीबद्दल बोलत नाही, परंतु नियोजनामध्ये
कुठंच आपण कमी पडलेलो नाही. पाहू शकता पट पाण्याचा आहे. 3.5 फुटाच्या बेडवर 2 लाईनी हा प्रयोग आपण या ठिकाणी केलेला आहे. तणाच्या व्यवस्थापनामध्ये वॅस्नेट कंप्लीट या तणनाशकाचा वापर आपण या प्लॉटला केलेला आहे. पाहू शकता जबरदस्त.